Hello friends, welcome to the sixth lecture of Amines Class 12 Chemistry. मागील लेक्चरमध्ये आपण अमाइन्सच्या फिजिकल प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहे. या लेक्चरमध्ये अमाइन्सचं बेसिक नेचर आपण डिस्कस करणार आहोत. व्हाय अमाइन्स आर बेसिक इन नेचर. तर हे दोन थेरीजनुसार आपल्याला प्रूव्ह करता येतं की अमाइन्स हे बेसिक का आहेत. One is Bronsted-Lowry concept and another is Lewis acid base concept. यातली पहिली आपण Lewis acid base concept पाहूया. So basicity of amines. Amines are basic in nature, that we can prove by Lewis theory. According to Lewis acid base concept, म्हणजे Lewis acid base ह्या कन्सेप्ट नुसार जे कंपाउंड्स इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात त्यांना आपण लुईस बेसेस असं म्हणतो. अमाइन्समध्ये आपल्याला माहिती आहे, आपण एखादं एक्झाम्पल कन्सिडर केलं. फॉर एक्झाम्पल मिथाइल ग्रुप 3 टाइम्स N, दॅट इज अ टर्शरी अमाइन. याच्यामध्ये नायट्रोजन जो आहे दॅट कॅरीज अ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. अमाइन्समध्ये आपल्याला माहिती आहे नायट्रोजनवर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतं आणि हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स अमाइन्स इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीसीजला डोनेट करतात. म्हणजे एखादी इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीसीज लाईक DF3 बोरॉन ट्रायफ्लोराइड, त्या दोघांची जर रिॲक्शन झाली तर त्यावेळेला नायट्रोजन हा अमाइनमधला नायट्रोजन जो आहे ह्याच्यावर इलेक्ट्रॉन पेअर आहे आणि हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स जे आहे हा नायट्रोजन हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीसीजला डोनेट करतो आणि त्याच्याबरोबर एक कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो. त्यामुळे द रिॲक्शन विल बी लाईक दिस. Me3N, नायट्रोजन इज डोनेटिंग इलेक्ट्रॉन पेअर टू boron in BF3. That means in this reaction nitrogen is electron donor. That means these amines are electron donors. आणि इलेक्ट्रॉन डोनर्स जे आहेत किंवा इलेक्ट्रॉन पेअर डोनर्स जे आहेत त्यांना आपण बेसिस असं म्हणतो. दॅट इज वाय अकॉर्डिंग टू लुईस थेरी अमाइन्स आर बेसिस असं आपण म्हणू शकतो. आता हीच बेसिक अमाइन्स बेसिक असल्याची कन्सेप्ट किंवा अमाइन्स बेसिक आहेत हे आपण दुसरी थेरी म्हणजेच लॉरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट नुसार सुद्धा प्रूव्ह करू शकतो. आपल्याला माहिती आहे अकॉर्डिंग टू लॉरी ब्रॉन्स्टेड और ब्रॉन्स्टेड लॉरी कन्सेप्ट प्रोटॉन जे ॲक्सेप्ट करतात त्यांना आपण बेसिस असं म्हणतो. म्हणजे प्रोटॉन ॲक्सेप्टर्स आर बेसिस. दॅट मीन्स अकॉर्डिंग टू लॉरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट प्रोटॉन acceptors are bases. ही कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे पाहिजे. प्रोटॉन ॲक्सेप्टर्स जे असतात त्यांना आपण या कन्सेप्ट नुसार बेस असं कन्सिडर करतो. जसं लुईस ॲसिड बेस थेरीमध्ये आपण इलेक्ट्रॉन पेअर डोनर्स जे आहेत दे आर बेसेस असं म्हणतोय. त्यानुसार फर्स्ट कन्सेप्टमध्ये अमाइन्स जे आहेत याच्यातला नायट्रोजनवर इलेक्ट्रॉन पेअर असतं. हे नायट्रोजनवरचं इलेक्ट्रॉन पेअर हे इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पीसीजला ते डोनेट करतात आणि दॅट इज वाय दे आर बेसिस बिकॉज दे आर इलेक्ट्रॉन पेअर डोनर्स अकॉर्डिंग टू लुईस थेरी. बट Bronsted-Lowry concept says that proton acceptors are bases.
म्हणजे याचा अर्थ अमाइन्स हे प्रोटॉन ऍक्सेप्टर असतील तरच आपण त्यांना बेस असं कन्सिडर करणार आहोत. फॉर एक्झाम्पल अमाइन मध्ये नायट्रोजनवर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतं आणि ज्या वेळेला हे वॉटर मॉलिक्यूल बरोबर रिॲक्ट होतात H2 we can write as HOH. अमाइन्स जर वॉटर मध्ये डिझॉल्व केले तर एक इक्विलिब्रियम रिॲक्शन तयार होते आणि त्या वेळेला नायट्रोजन अमाइन्स मधला नायट्रोजन हा वॉटरचा प्रोटॉन दॅट इज हायड्रोजन ॲटम H+ आयन दे विल ॲक्सेप्ट आणि त्यामुळं तयार होणारा मॉलिक्यूल जो आहे that will be like NH because amines are here accepting a proton from water and convert into conjugate acid. आता H+ accept केलं आणि त्याचं रूपांतर जे होतं त्या मॉलिक्यूलला आपण म्हणतो conjugate acid plus OH minus. Here H plus OH minus. From water, amines will accept a proton and convert into the corresponding conjugate acid. आणि या रिएक्शन मध्ये आपल्याला दिसतं की या अमाइन्सनं प्रोटॉन ऍक्सेप्ट केलेला आहे म्हणून आपण त्यांना म्हणणार आहोत दे आर बेसेस. मग आता ह्या तयार होणाऱ्या किंवा कॉन्जुगेट ऍसिड जो तयार झालेला आहे ह्याची स्टॅबिलिटी किती आहे त्यावर त्या अमाइनची स्ट्रेंथ जी आहे ती डिपेंड आहे. म्हणजे हा जर कॉन्जुगेट ऍसिड जास्त स्टेबल असेल तर इक्विलिब्रियम राईट हँड साईडला शिफ्ट होईल आणि त्यामुळे तो अमाइन जास्त स्टेबल असेल. जर समजा तयार होणारा कॉन्जुगेट ऍसिड हा अमाइन्स पेक्षा जर स्टेबल नसेल तर इक्विलिब्रियम लेफ्ट हँड साईडला शिफ्ट होईल अँड देन दॅट अमाइन विल बी वीक अमाइन और दॅट विल बी वीक बेस. म्हणजे याची आपण बेसिक स्ट्रेंथ पण डिस्कस करू शकतो. बेसिक स्ट्रेंथ ऑफ अमाइन कोणावर अवलंबून आहे तर कॉन्जुगेट ऍसिड जो आहे त्याची स्टॅबिलिटी किती आहे. इफ द कॉन्जुगेट ऍसिड इज मोर स्टेबल देन द अमाइन इज मोर बेसिक. If the conjugate acid is more stable then the amine is strongly basic. म्हणजे ह्या अमाइनची स्ट्रेंथ ह्या तयार होणाऱ्या कॉन्जुगेट ऍसिडच्या स्टॅबिलिटीवर अवलंबून आहे. हा कॉन्जुगेट ऍसिड जेवढा जास्त स्टेबल तेवढा हा अमाइन जास्त बेसिक आहे असं कन्सिडर केलं जातं. मग ही बेसिक स्ट्रेंथ अमाइनची बेसिक स्ट्रेंथ जी आहे ती अमोनियाशी आपण जर कम्पेअर करायची म्हटली तर बेसिक स्ट्रेंथ ऑर्डर आपण 3 प्रकारचे अमाइन पाहिलेत. प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन आणि टर्शियरी अमाइन. त्याची स्ट्रेंथ आपण अमोनियाशी ज्या वेळेला कम्पेअर करतो त्यावेळेला ऑब्झर्वड बेसिक स्ट्रेंथ जी आहे दॅट इज लाईक अमोनिया पेक्षा प्रायमरी अमाइन जे आहेत हे जास्त बेसिक नेचरचे आहेत. प्रायमरी पेक्षा सेकंडरी अमाइन यांचं बेसिक नेचर जास्त आहे परंतु सेकंडरी पेक्षा टर्शियरी अमाइन जे आहे हे कमी बेसिक आहे. म्हणजे इथे पॉइंट लक्षात ठेवण्यासारखं आहे. आपल्याला वाटू शकतं की अमोनियापेक्षा जर प्रायमरी अमाइन जास्त बेसिक असेल तर प्रायमरीपेक्षा सेकंडरी बेसिक आहे आणि आपल्याला वाटू शकतं की सेकंडरीपेक्षा मग टर्शियरी जास्त बेसिक असेल. पण ऑब्झर्वड बेसिक स्ट्रेंथ जी आहे ती अमोनिया टू primary amine basic strength goes on increasing from primary amine to secondary amine again basic strength goes on increasing but the basic strength of tertiary amine is
लेस दॅन सेकंडरी अमाइन. आता ही जी बेसिक स्ट्रेंथ टर्शरी अमाइनची सेकंडरीपेक्षा कमी आहे ती 2 फॅक्टर्सवर अवलंबून आहे. आता आपण ते फॅक्टर्स पाहूयात. सो द फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग बेसिक स्ट्रेंथ ऑफ अमाइन्स. आता ही बेसिक स्ट्रेंथ कुणावर अवलंबून आहे तर जसं आपण पाहिलं की लॉरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्टनुसार अमाइन्स आर प्रोटॉन ॲक्सेप्टर्स. हे प्रोटॉन ॲक्सेप्ट करतात आणि कॉन्जुगेट ॲसिड तयार करतात. आता हे कॉन्जुगेट ॲसिड याचाच अर्थ काय प्रोटोनेटेड अमाइन. तर ह्याची स्टॅबिलिटी जेवढी जास्त तेवढा तो अमाइन जास्त बेसिक असतो. म्हणजेच फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग स्ट्रेंथ ऑफ बेसिक स्ट्रेंथ ऑफ अमाइन्स म्हणजे आपण जर बेसिक स्ट्रेंथ अमाइन्सची डिस्कस करत आहोत तर ती कोणत्या फॅक्टर्सवर अवलंबून आहे तर पहिल्यांदा आपल्याला लक्षात आलं पाहिजे की स्ट्रेंथ ऑफ बेसिक स्ट्रेंथ ऑफ अमाइन्स डिपेंड्स ऑन द स्टॅबिलिटी ऑफ कॉन्जुगेट ॲसिड दॅट इज प्रोटोनेटेड अमाइन. म्हणजेच प्रोटोनेटेड अमाइन जेवढा जास्त स्टेबल म्हणजेच कॉन्जुगेट ॲसिड जेवढा जास्त स्टेबल तेवढा तो अमाइन जास्त स्टेबल असणार म्हणजेच त्याची स्ट्रेंथ ही जास्त असणार आहे. मग आता त्यातला पहिला फॅक्टर आपण पाहूया. द फर्स्ट फॅक्टर इज पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट प्लस आय इफेक्ट plus I effect is positive inductive effect and that is exerted by alkyl groups attached to the nitrogen atom of amine. म्हणजे अमाइन मध्ये नायट्रोजन ॲटमला अटॅच असलेले अल्काइल ग्रुप जे आहेत जितके जास्त तितकी त्या अमाइनच्या नायट्रोजनवर पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट वाढणार आहे आणि त्यामुळं त्याची बेसिक स्ट्रेंथ वाढेल. कारण जेवढा पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट वाढणार आहे तेवढा कॉन्जुगेट ॲसिड हा जास्त स्टेबल होईल. म्हणजेच पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट इज वन फॅक्टर दॅट डिसाइड्स द स्ट्रेंथ ऑफ बेसिक स्ट्रेंथ ऑफ अमाइन्स ऑर द स्टॅबिलिटी ऑफ कॉन्जुगेट ॲसिड. पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट जो आहे हा अल्काइल ग्रुप एक्झर्ट करतात. अल्काइल ग्रुप जे आहे हे पॉझिटिव्ह चार्ज जो आहे त्या पॉझिटिव्ह चार्जला स्टॅबिलाइज करतात. म्हणजे अल्काइल ग्रुप एक्झर्ट्स पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. अल्काइल ग्रुप एक्झर्ट्स positive inductive effect which stabilizes the positive charge on conjugate acid. म्हणजे ज्यावेळेला अमाइन्स हे प्रोटॉन ॲक्सेप्ट करतात त्याचं कन्व्हर्शन होतं कॉन्जुगेट ॲसिडमध्ये म्हणजेच प्रोटोनेटेड अमाइनमध्ये त्याचं कन्व्हर्शन होतं. म्हणजे प्रायमरी अमाइन असू दे सेकंडरी अमाइन असू दे किंवा टर्शियरी अमाइन असू दे हे ज्या वेळेला प्रोटॉन ॲक्सेप्ट करतील त्याचं कन्व्हर्शन होणार आहे त्याच्या कॉन्जुगेट ॲसिडमध्ये म्हणजेच प्रोटोनेटेड अमाइन्समध्ये. आणि मग ह्या प्रोटोनेटेड अमाइनमध्ये जेवढे अल्काइल ग्रुप जास्त असतील तेवढा पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट हा त्यांच्याकडून नायट्रोजनवर प्रयुक्त केला जाईल एक्झर्ट केला जाईल आणि त्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो स्टेबल होण्यास मदत होईल. मग आपण जर अमोनियाशी जर आपण कम्पेअर केलं फॉर एक्झाम्पल अमोनिया NH3 आपल्याला माहिती आहे त्याचं स्ट्रक्चर आहे NH3. ओके या अमोनिया मॉलिक्युलने जर प्रोटॉन ॲक्सेप्ट केला तर त्याचा फॉर्म्युला होईल NH4 अँड नायट्रोजन कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज. पण ह्या अमोनिया ज्यावेळेला प्रोटोनेटेड होतो त्यावेळेला प्रोटोनेटेड अमोनिया NH4 प्लस
याच्यामध्ये कोणताही अल्काइल ग्रुप आपल्याला दिसत नाही, म्हणजे याचा अर्थ प्रोटोनेटेड अमाइन्स मध्ये अल्काइल ग्रुप नसल्यामुळे हा जो तयार झालेला प्रोटोनेटेड अमोनिया आहे याची स्टॅबिलिटी सगळ्यात कमी असणार. आपण जर त्याच्या नेक्स्ट प्रायमरी अमाइन कन्सिडर केले RNH2, ओके, इफ इट गेट प्रोटोनेटेड, जर वॉटर बरोबर रिएक्शन झाली तर हा अमाइन प्रायमरी अमाइन जो आहे दॅट विल ॲक्सेप्ट वन प्रोटॉन अँड बिकम RNH3 प्लस. ओके, परंतु याच्यामध्ये एक अल्काइल ग्रुप आहे दॅट विल शो द पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. अल्काइल ग्रुप हे नायट्रोजनला इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतील आणि त्यामुळे हा पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट अल्काइल ग्रुप दाखवणार आहे. एक अल्काइल ग्रुपचा हा पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, अँड दॅट इज वाय दिस पॉझिटिव्ह चार्ज इज स्टॅबिलाइज्ड, मोर स्टॅबिलाइज्ड दॅट इन केस ऑफ अमोनिया. प्रोटोनेटेड अमोनियापेक्षा प्रोटोनेटेड प्रायमरी अमाइन जो आहे हा जास्त स्टेबल असेल, कारण याच्यामध्ये एक अल्काइल ग्रुप आहे which helps to stabilize the positive charge on the nitrogen in the conjugate acid, that is protonated amine. यानंतर जर आपण सेकंडरी अमाइन्सचा विचार केला, सेकंडरी अमाइन्स that contains two alkyl groups R2NH, that is the general formula of secondary amine. If it accept a proton, it will convert into R2NH2 plus, म्हणजे हा प्रोटोनेटेड सेकंडरी अमाइन आहे. आता याच्यामध्ये दोन अल्काइल ग्रुप्स आहेत, दे विल एक्झर्ट अ पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. हे नायट्रोजनवर पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट एक्झर्ट करतील आणि त्यामुळं पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट वाढला की हा पॉझिटिव्ह चार्ज स्टॅबिलाइज व्हायला मदत होणार आहे. प्रायमरी अमाइनमध्ये एकच अल्काइल ग्रुप पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट एक्झर्ट करतोय. सेकंडरी अमाइनमध्ये दोन अल्काइल ग्रुप पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट एक्झर्ट करतायत, म्हणजे या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो स्टॅबिलाइज होण्याकरता दोन अल्काइल ग्रुपची मदत होते. म्हणजेच प्रायमरी अमाइन पेक्षा सेकंडरी अमाइन जे आहे दे आर मोर एव्हेसिव्ह. आणि याच पद्धतीने जर आपण विचार केला तर टर्शरी अमाइन म्हणजे R3N. ओके, आता हा जर प्रोटोनेट केला गेला म्हणजे त्याने जर प्रोटॉन ऍक्सेप्ट केला तर त्याचं रूपांतर त्याच्या कॉन्जुगेट ऍसिड मध्ये होईल, दॅट इज प्रोटोनेटेड अमाइन. So that it will convert into R3NH plus R3NH plus. आता ह्या प्रोटोनेटेड टर्शरी अमाइन मध्ये तीन अल्काइल ग्रुप जे आहेत हे तिघही पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट एक्झर्ट करतील. म्हणजे या चारही स्ट्रक्चर मध्ये फोर्थ स्ट्रक्चर मध्ये म्हणजे प्रोटोनेटेड टर्शरी अमाइन मध्ये अल्काइल ग्रुपची संख्या जास्त आहे, म्हणजेच इथं तीन अल्काइल ग्रुप पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट एक्झर्ट करतील आणि त्यामुळं पॉझिटिव्ह चार्ज नायट्रोजनवरचा स्टॅबिलाइज होण्याकरता सगळ्यात जास्त मदत होईल. म्हणजेच प्रोटोनेटेड टर्शरी अमाइन इज मोस्ट स्टेबल असं आपण म्हणू शकतोय. म्हणजेच अमोनियापेक्षा प्रायमरी अमाइन्सचं बेसिक नेचर जास्त असेल, प्रायमरी अमाइनपेक्षा सेकंडरी अमाइन्सचं बेसिक नेचर जास्त असेल आणि त्यापेक्षा टर्शरी अमाइन्सचं बेसिक नेचर जास्त असणार. इट इज एक्सपेक्टेड, हे एक्सपेक्ट केले गेले आहे. का बरं? तर पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट जेवढा वाढेल तेवढा तो पॉझिटिव्ह चार्ज प्रोटोनेटेड अमाइनवरचा पॉझिटिव्ह चार्ज म्हणजेच कॉन्जुगेट ऍसिडवरचा पॉझिटिव्ह चार्ज स्टॅबिलाइज करण्याकरता मदत करेल. आणि कॉन्जुगेट ऍसिड जेवढं स्टेबल असेल तेवढा तो अमाइन जास्त बेसिक असतो असं आपण ब्रॉन्स्टेड लॉरी कन्सेप्टमध्ये पाहिले. म्हणजे त्यामुळं जेवढे अल्काइल ग्रुपची संख्या जास्त असेल तेवढा तो प्रोटोनेटेड अमाइन जो आहे दॅट विल बी मोर स्टेबल. म्हणजे नंबर ऑफ अल्काइल ग्रुप as number of alkyl group increases, the stability of amine also increases. But
that is expected, but observed basic strength is somewhat different. Observed basic strength जी आहे ती मात्र थोडीशी वेगळी आहे. अमोनिया पेक्षा प्रायमरी अमाइन्स हे बेसिक आहे, प्रायमरी अमाइन्स पेक्षा सेकंडरी अमाइन्स हे जास्त बेसिक आहे, परंतु सेकंडरी अमाइन पेक्षा टर्शरी अमाइन जे आहे हे कमी बेसिक आहे. इट इज ऑब्झर्व. म्हणजे जर आपण फक्त प्लस साइन इफेक्टचा जर विचार केला तर आपल्याला असं वाटेल की अमोनियापेक्षा प्रायमरी अमाइन जास्त बेसिक आहे, प्रायमरी पेक्षा सेकंडरी बेसिक आहे आणि सेकंडरी अमाइन पेक्षा टर्शरी बेसिक आहे असं आपल्याला वाटण्याची शक्यता आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की पण ऑब्झर्व्ड बेसिक स्ट्रेंथ काय आहे, अमोनियापेक्षा प्रायमरी अमाइन्स बेसिक आहेत, प्रायमरीपेक्षा सेकंडरी बेसिक आहेत, पण टर्शरी अमाइन हे सेकंडरीपेक्षा कमी बेसिक आहेत असं आपल्याला दिसतं. याचा अर्थ या अमाइनची बेसिक स्ट्रेंथ केवळ पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्टवर अवलंबून नाहीये तर दुसरा कोणता तरी फॅक्टर तिथं कार्यरत असणार आहे. सो द नेक्स्ट फॅक्टर इज सॉल्व्हेशन. तर आपण आता सॉल्व्हेशन हा फॅक्टर पण पाहूया. सॉल्व्हेशन बाय वॉटर मॉलिक्युल्स म्हणजे वॉटर मॉलिक्युल्स जे आहेत हे ज्या वेळेला अमाइन्स बरोबर रिॲक्ट होतात ते त्या अमाइन्सशी हायड्रोजन बॉन्डिंग तयार करतात आणि त्यामुळं तो मॉलिक्यूल जास्त स्टेबल होतो. जेवढे हायड्रोजन बॉन्ड्स जास्त तेवढा तो मॉलिक्यूल जास्त स्टेबल असेल. आणि आपण त्याची कंपॅरिझन अमोनिया बरोबर करणारच आहोत. आपण जर अमोनियाचा प्रोटोनेटेड अमोनिया कन्सिडर केला, नायट्रोजन हॅव्हिंग 4 हायड्रोजन ॲटम्स, NH3 हे अमोनियाचा फॉर्म्युला आहे. NH3 प्रोटोनेटेड अमोनिया म्हणजे एक हायड्रोजन त्याच्यामध्ये ॲड झाला, सो नायट्रोजन कॅरिंग पॉझिटिव्ह चार्ज. आता याच्यामध्ये 4 हायड्रोजन आहे आणि प्रत्येक हायड्रोजन हा वॉटर मॉलिक्यूल बरोबर हायड्रोजन बॉन्डिंग तयार करतो. म्हणजे आपण वॉटर मॉलिक्यूल कन्सिडर केले H2O, 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 H2. ओके, तर वॉटरमध्ये आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन कॅरीज पार्शियल निगेटिव्ह चार्ज and hydrogen carries partial positive charges. So here all the hydrogen carrying partial positive charge while oxygen carrying partial negative charge. त्यावेळेला अमोनियामध्ये प्रोटोनेटेड अमोनिया जो आहे त्यातला हायड्रोजन आणि हा वॉटरमधला ऑक्सिजन यांच्यामध्ये वीक इलेक्ट्रोस्टॅटिक बॉन्ड तयार होतो, दॅट इज हायड्रोजन बॉन्ड. असे प्रोटोनेटेड अमोनिया मध्ये 4 हायड्रोजन आहेत, त्यामुळे ते 4 हायड्रोजन बॉन्ड्स तयार करतील आणि त्यामुळं हा प्रोटोनेटेड अमोनिया जो आहे हा सर्वात जास्त स्टेबल असणार आहे. म्हणजे त्याचा अर्थ याची बेसिक स्ट्रेंथ जी आहे ही सर्वात जास्त असेल. तेच उदाहरण आपण प्रायमरी अमाइन्सच्या बाबतीत जर कन्सिडर केलं तर प्रायमरी अमाइन आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला इज RNH2, पण याला प्रोटोनेट केलं तर दॅट विल बिकम RNH3 प्लस. आता याच्यामध्ये 3 हायड्रोजन आहेत, तिन्हीच्या तिन्ही हायड्रोजन हे वॉटर बरोबर हायड्रोजन बॉन्डिंग तयार करतील आणि त्यामुळे आपल्याला मॉलिक्यूल जो आहे तो हायड्रोजन बॉन्डिंग करताना कसा दिसेल पहा. These 3 hydrogen atoms will form hydrogen bonding with 3 water molecules. Oxygen of water molecule and hydrogen of protonated amine will form hydrogen bonding. आणि सॉल्व्हेशन इथं मात्र अमोनियापेक्षा कमी आहे. आपण जर सेकंडरी अमाइन कन्सिडर केला, सेकंडरी अमाइन RNRH
R2NH. आता हा प्रोटोनेटेड ज्यावेळेला होईल त्यावेळेला फॉर्म्युला असेल R2NH2 प्लस. आता याच्यामध्ये मात्र 2च हायड्रोजन आहेत, म्हणजे या ठिकाणी 2च वॉटर मॉलिक्यूल हायड्रोजन बॉन्डिंग तयार करतील. त्यामुळे इथे जर आपण हायड्रोजन बॉन्डिंग पाहायचं ठरवलं तर आपल्याला या ठिकाणी असं दिसेल देयर आर ओनली 2 हायड्रोजन बॉन्ड्स इन केस ऑफ प्रोटोनेटेड सेकंडरी अमाइन. आणि जर आपण टर्शरी अमाइन्स, प्रोटोनेटेड टर्शरी अमाइन्सचा जर विचार केला, N 3 अल्काइल ग्रुप्स आर देयर, प्रोटोनेट केला तर R3NH plus that has only one hydrogen atom attached to nitrogen, which will form hydrogen bonding with water molecule, that is solvation. म्हणजे आपल्या लक्षात येईल अमोनियाचं सॉल्वेशन हे प्रायमरी अमाइन पेक्षा जास्त आहे, प्रायमरी अमाइनचं सॉल्वेशन हे सेकंडरी अमाइन पेक्षा जास्त आहे, आणि सेकंडरी अमाइन पेक्षा कमी सॉल्वेशन जे आहे ते टर्शरी अमाइनचं असणार आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो सॉल्वेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. Solvation is directly proportional to number of hydrogen atoms of the conjugate acid. Conjugate acid मध्ये जेवढे हायड्रोजनची संख्या जास्त असेल तेवढं त्याचं सॉल्वेशन जास्त होणार आहे. मग आपल्या लक्षात येईल इथं टर्शरी अमाइनमध्ये एकच हायड्रोजन आहे, त्यामुळे त्याचं सॉल्वेशन सर्वात कमी असणार आहे, म्हणजे त्याची स्टॅबिलिटी सर्वात कमी असणार आहे. त्यानंतर सेकंडरी अमाइन, प्रोटोनेटेड सेकंडरी अमाइनमध्ये 2 हायड्रोजन अवेलेबल आहेत नायट्रोजनला अटॅच असलेले, म्हणून इथं 2 वॉटर मॉलिक्यूल सॉल्वेशन करतील. म्हणजे टर्शरी अमाइनपेक्षा सेकंडरी अमाइनची स्टॅबिलिटी ही जास्त असणार आहे. त्यामुळे जर आपण विचार केला स्टॅबिलिटीचा तर आपल्याला म्हणता येईल अमोनिया जो आहे प्रोटोनेटेड अमोनिया, त्यानंतर R NH3 plus R2NH2 plus and R3NH plus या चारही मॉलिक्युल्समध्ये प्रोटोनेटेड अमाइन्समध्ये जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की सगळ्यात कमी सॉल्वेशन टर्शरी अमाइनमध्ये आहे, म्हणजे याची स्टॅबिलिटी सर्वात कमी आहे. त्यापेक्षा सेकंडरीची स्टॅबिलिटी जास्त असेल, सेकंडरीपेक्षा प्रायमरीची स्टॅबिलिटी जास्त असेल, आणि प्रायमरीपेक्षा अमोनिया हा जास्त बेसिक नेचर दाखवेल. परंतु आपल्याला ऑब्झर्व्ड स्ट्रेंथ्स माहिती आहेत. ऑब्झर्व स्ट्रेंथ आपण काय पाहिलेले आहे तर अमोनिया जो आहे त्याच्यापेक्षा प्रायमरी अमाइन जे आहेत हे जास्त बेसिक आहेत, त्याच्यापेक्षा सेकंडरी अमाइन जास्त बेसिक आहेत, आणि त्यापेक्षा टर्शरी अमाइन हे सगळ्यात कमी बेसिक आहेत. हे आपण ऑब्झर्व केलेलं आहे. पण सॉल्वेशनच्या कन्सेप्टनुसार जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की ही कन्सेप्ट अगदी वेगळी आहे. त्याच्यामध्ये आपण म्हटलेलं आहे अमोनिया हा सगळ्यात जास्त बेसिक आहे, प्रायमरी त्याच्यापेक्षा कमी बेसिक आहे, सेकंडरी त्याच्यापेक्षा कमी बेसिक आहे, आणि सगळ्यात कमी बेसिक जो आहे तो असणार आहे टर्शरी अमाइन. मग ह्या आपण 2 आता फॅक्टर्स पाहिले. प्लस साइड इफेक्ट जर कन्सिडर केला तर अमोनियापेक्षा प्रायमरी अमाइन हा जास्त बेसिक आहे, प्रायमरीपेक्षा सेकंडरी बेसिक आहे, सेकंडरीपेक्षा टर्शरी बेसिक आहे. आणि जर सॉल्वेशन कन्सिडर केलं तर अमोनिया इज द मोस्ट बेसिक, त्याच्या खालोखाल प्रायमरी अमाइन आहे, त्याच्या खालोखाल सेकंडरी अमाइनची बेसिक स्ट्रेंथ कमी असेल, आणि सगळ्यात कमी बेसिक स्ट्रेंथ असणार आहे टर्शरी अमाइन. म्हणजे ह्या दोन्ही फॅक्टर्सचा कंबाईन इफेक्ट जो आहे दॅट विल डिसाइड द बेसिक स्ट्रेंथ ऑफ अमाइन. म्हणजे आता आपल्याला ह्या दोन्ही फॅक्टर्सचा कंबाईंड इफेक्ट पाहावा लागेल. सो द कंबाईंड इन्फ्लुएन्स ऑफ पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट अँड सॉल्वेशन ऑन द स्टॅबिलिटी ऑफ कॉन्जुगेट ॲसिड. मग ह्या दोन्ही इफेक्टचा एकत्रित परिणाम काय होतो तर आपल्याला माहिती आहे जर अमोनिया हा आपण पहिल्यांदा कन्सिडर केला, म्हणजेच प्रोटोनेटेड अमोनिया जर विचार केला असेल तर NH4 प्लस, प्रोटोनेटेड प्रायमरी अमाइन जर घ्यायचं असेल तर
NH3 प्लस प्रोटोनेटेड सेकंडरी अमाइन पाहिजे असेल तर R2NH2 प्लस आणि टर्शरी प्रोटोनेटेड अमोनिया जर पाहिजे असेल तर R3NH प्लस. यामध्ये लेफ्ट टू राईट आपण जर विचार केला लेफ्ट टू राईट तर प्लस आय इफेक्ट that goes on increasing from left to right. Positive inductive effect हा वाढत जातो, that goes on increasing. पण त्याच वेळेला सॉल्व्हेशनचा इफेक्ट जो आहे हा डिक्रीज होत जातोय. म्हणजे सॉल्व्हेशन जे आहे त्याचा जर विचार केला सॉल्व्हेशन विल इन्क्रीज इन दिस वे. सॉल्व्हेशन हा टर्शरी टू सेकंडरी, सेकंडरी टू प्रायमरी, प्रायमरी टू अमोनिया दॅट विल इन्क्रीज. आणि ह्या कंबाईंड इफेक्टमुळं आपण म्हणू शकतो अमोनिया पेक्षा प्रायमरी अमाइन जे आहेत दे आर मोर बेसिक. त्यानंतर सेकंडरी अमाइन हे त्यापेक्षा जास्त बेसिक आहेत आणि टर्शरी अमाइन जे आहे ते सेकंडरी पेक्षा कमी बेसिक आहे. म्हणजे बेसिक स्ट्रेंथ जी आहे अमाइनची आपण पाहताना दोन फॅक्टर्स कार्यरत झाले. एक आहे पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आणि दुसरा आहे स्टॅबिलायझेशन बाय सॉल्व्हेशन. जसजसं आपण प्रोटोनेटेड अमोनियापासून प्रोटोनेटेड टर्शरी अमाइन पर्यंत पोहोचतोय तसं पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट इन्क्रीज होतोय. म्हणजे स्टॅबिलिटी या पद्धतीने इन्क्रीज झाली पाहिजे. पण सॉल्व्हेशन जर पाहिलं बाय वॉटर मॉलिक्यूल तर त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल सॉल्व्हेशन हे जर आपण याच क्रमाने गेलो फ्रॉम लेफ्ट टू राईट दॅट विल डिक्रीज. म्हणजे फ्रॉम राईट टू लेफ्ट दॅट गोज ऑन इन्क्रीजिंग. म्हणजे लेफ्ट टू राईट दॅट विल गो ऑन डिक्रीजिंग. मग ह्या दोघांच्या कंबाईंड इफेक्टमुळं ॲक्च्युअल ऑब्झर्वड बेसिक स्ट्रेंथ जी आहे दॅट इज अमोनिया पेक्षा प्रायमरी अमाइन हे जास्त बेसिक आहेत, प्रायमरीपेक्षा सेकंडरी जास्त बेसिक आहेत. परंतु टर्शरी अमाइन जे आहेत हे सेकंडरीपेक्षा कमी बेसिक आहेत असं आपण म्हणू शकतो. याच्यासाठी हे दोन जे फॅक्टर्स आहेत हे कारणीभूत आहेत. आणि आपण जसं बेसिक नेचर डिस्कस केलं दोन प्रकारे. बेसिक नेचर हे आपण लुईस ॲसिड बेस कन्सेप्टनुसार पण सांगितलेलं आहे आणि त्यानंतर ब्रॉन्स्टेड लॉरी कन्सेप्टनुसार सुद्धा अमाइन्स का बेसिक आहेत हे डिस्कस केले आणि त्याच्यावरचे बेसिक स्ट्रेंथवरचे जे आहेत ते फॅक्टर्स पण आपण ह्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेले आहेत. आय होप तुम्हाला हे लेक्चर व्यवस्थित समजलं असेल. कन्सेप्ट थोडीशी अवघड आहे त्यामुळे व्हिडिओ रिपीटेड पहा, त्याशिवाय ही कन्सेप्ट लक्षात येत नाही. त्यामुळे व्हिडिओ रिपीट पहा जोपर्यंत कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि काही डिफिकल्टीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अराईल अमाइन्सचे बेसिक नेचर डिस्कस करणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.